जय श्रीराम. रामो राजमणि सदा विजयते, रामं रमेशं भजे. रामेणाभिहता निशाचरचमू, रामाय तस्मै नमः. रामान्नास्ति परायणं परतरं, रामस्य दासोऽस्म्यहम्. रामे चित्तलयः सदा भवतु मे, भो राम माम् उद्धर. मनोजवं मारुततुल्यवेगं, जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं. वातात्मजं वानरयूथमुख्यं, श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. शुकासारिखे पूर्णवैराग्यजाचे, वसिष्ठापरी ज्ञानयोगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. महारुद्रजे मारुती रामदास, कली माजिते जाहले रामदास. जना उद्धराया पुन्हा प्राप्त होती, नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ती. सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम समर्थ. जय श्रीराम. सगळ्यांना माझा नमस्कार. आपण मानस प्रबोध अर्थात रामदास स्वामींनी रचलेल्या मनाच्या श्लोकांवर निरूपण सेवा करत आहोत. त्यांच्या कृपेने ती घडत आहे. आपण दर रविवारी एक श्लोक निरूपणासाठी घेतोय आणि त्याचा अभ्यास करतो आपण सगळेजण. आज निरूपणासाठी 29वा श्लोक आहे. तो श्लोक काय आहे ते आपण पहिल्यांदा बघूया, मग त्याचा अर्थ बघूया आणि समर्थांना आपल्याला काय उपदेश करायचा आहे, मनाला काय उपदेश करायचा आहे, मनाची भूमिका कशी आपण ठेवली पाहिजे, ते समर्थ आपल्याला या श्लोकात काय सांगतायत ते आपण बघूया. पहिल्यांदा श्लोक बघूया. पदी राघवाचे सदा ब्रीद गाजे, बळे भक्तरी शिरी कांबी वाजे. पुरी वाहिली सर्व जेणे विमानी, नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम समर्थ. आपण शब्दार्थ बघूया. पहिल्या चरणामध्ये समर्थ सांगतात की पदी राघवाचे सदा ब्रीद गाजे. ब्रीद म्हणजे प्रतिज्ञा किंवा वचन, गाजे म्हणजे गरजत राहणं किंवा दुमदुमणं. बळे भक्त रिपू शिरी कांबी वाजे. रिपू म्हणजे शत्रू, शिरी म्हणजे मस्तकावर किंवा डोक्यावर. कांबी वाजे. कांबी म्हणजे काय तर प्रभू रामचंद्रांच्या हातामधला जो धनुष्य आहे, धनुष्य दंड, तो वाजे म्हणजे ते डोक्यावर जोरात त्याचा प्रहार करतात प्रभू. पुरी वाहिली सर्व जेणे विमानी. पुरी म्हणजे अयोध्यापुरी. नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. म्हणजे याचा सरळ अर्थ असा आहे की प्रभू रामचंद्रांनी ही प्रतिज्ञा जणू काही केलेली आहे किंवा हे वचन त्यांच्या भक्तांना दिलेलं आहे की मी सदैव तुमचं रक्षण करीन. म्हणजे भक्ताचं रक्षण करण्याची प्रतिज्ञा जणू काही भगवंतांनी घेतलेली आहे आणि हे जगजाहीर आहे. पदी राघवाचे सदा ब्रीद गाजे. गाजे म्हणजे गरजत राहणे किंवा दुमदुमणे. म्हणजे ही जी भगवंतांनी केलेली प्रतिज्ञा आहे किंवा वचन दिलेलं आहे ते जगजाहीर आहे आणि ते सदैव गरजत राहतं. मग पदी राघवाचे हा जो शब्दप्रयोग समर्थांनी वापरलेला आहे तो पदी म्हणजे काय तर प्रभू रामचंद्रांच्या पायातलं जे तोडर आहे ते याची साक्ष देते की प्रभूंनी ही प्रतिज्ञा केलेली आहे की जो माझा भक्त आहे त्याच्या रक्षणाची जबाबदारी माझ्यावर आहे.
बळे भक्त रिपू शिरी कांबी वाजे. म्हणजे इथे दुसऱ्या चरणामध्ये समर्थ आपल्याला सांगतात की भक्ताचे जे शत्रू असतात, रिपू म्हणजे शत्रू, त्यांच्या डोक्यावर, त्यांच्या मस्तकावर प्रभू रामचंद्र त्यांच्या धनुष्यदंडाचा जोरात प्रहार करतात. म्हणजे काय की शत्रूंचा नाश करतात आणि भक्तांचं रक्षण करतात. पुरी वाहिली सर्व जेणे विमानी. पुरी म्हणजे अयोध्यापुरी. सर्व म्हणजे अयोध्यापुरीमधील, अयोध्येतल्या सगळ्या लोकांना, सगळ्यांनाच म्हणजे प्रभूंनी विमानामध्ये बसवून वैकुंठाला नेलेलं आहे. म्हणजे सगळ्यांचा उद्धार केलेला आहे. नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. अशा पद्धतीने भगवंत हा त्याच्या भक्ताची कधीही उपेक्षा करत नाही. तो त्याच्या भक्ताचा अभिमान बाळगून असतो. म्हणजे आपण मागच्या श्लोकात बघितल्याप्रमाणे 28व्या श्लोकापासून ते 37व्या श्लोकापर्यंत प्रत्येक चौथ्या चरणामध्ये नुपेक्षी कदा रामदासाभिमानी अशा पद्धतीचं वचन समर्थांनी उद्धृत केलेलं आहे चौथ्या चरणात. समर्थ आपल्याला हे सांगतायत किंवा मनाला हा उपदेश करतायत की भक्ताने घाबरून जाऊ नये. तो भक्ती मार्गावर आहे, तो उपासना मार्गावर आहे, तो साधन करतोय, पण त्याच्या भक्तीमध्ये, उपासनेमध्ये, साधनेमध्ये त्याला अनेक तऱ्हेचे अडथळे येतात. मग ते प्रापंचिक अडथळे असतात किंवा अडचणी असतात, काही सामाजिक अडचणी असतात, वैचारिक अडथळे असतात, व्यावहारिक अडचणी असतात. या सर्व तऱ्हेचे अडथळे किंवा अडचणी त्याला भेडसावत असतात. त्याच्या हर तऱ्हेने परीक्षा घेतल्या जातात. त्याला लोकांकडनं निंदा सहन करावी लागते, त्याला लोकांकडनं चेष्टा सहन करावी लागते. अनेक विघ्न त्याच्या साधनेमध्ये येतात. उपासनेमध्ये बाधा पोचेल अशा काही गोष्टी त्याच्या आयुष्यामध्ये घडतात. काही विघ्न संतोषी लोक असतात ज्यांना त्याचं साधन किंवा उपासना बघवत नाही. ते त्याला काही त्रास देत असतात. म्हणजे साधकाला जगाच्या प्रवाहाच्या विरुद्ध पोहावं लागत असल्या कारणाने त्याला त्याची उपासना किंवा साधना करत असताना ह्या सगळ्या गोष्टींना तोंड द्यावं लागतं. त्यामुळे साहजिकच त्याच्या मनामध्ये भीती उत्पन्न होते. आणि म्हणून समर्थ भक्ताला हे आश्वासन देत आहेत या श्लोकामध्ये की तुम्ही ज्या भगवंताची भक्ती करताय किंवा उपासना करताय, तर तुम्ही घाबरू नका. तुमचं रक्षण करायला भगवंत समर्थ आहे. आणि जणू काही त्याने ही प्रतिज्ञा घेतलेली आहे किंवा त्याने हे वचन दिलंय भक्तांना की जो माझी भक्ती करेल त्याला मी सांभाळीन, त्याचा मी उद्धार करीन, त्याचं मी रक्षण करीन. आणि जणू काही प्रभू रामचंद्रांच्या पायातलं तोडर याची साक्ष आपल्याला देतोय. आणि तिसऱ्या चरणामध्ये समर्थांनी ह्याचं वर्णन केलंय की पुरी वाहिली सर्व जेणे विमानी. म्हणजे प्रभूंनी काय केलं, जेव्हा स्वतः वैकुंठाला जेव्हा त्यांनी प्रयाण केलंय त्यावेळेला अयोध्येतल्या सगळ्या लोकांना घेऊन त्यांनी सहगमन केलेलं आहे. म्हणजे सगळेच जण विमानामध्ये बसून वैकुंठाला गेले असं भावार्थ रामायणाच्या उत्तरकांडामध्ये याचं सगळं वर्णन आहे. म्हणून भक्ताने कोणाला घाबरू नये. कारण त्याला व्यावहारिक पातळीवर अडचणी येणार, त्याला सामाजिक पातळीवर अडचणी येणार, त्याला प्रापंचिक अडचणी येणार, त्याचे इतरांबरोबर वैचारिक मतभेद होणार, सगळ्या काही गोष्टी होणार. भक्त हा त्याची भक्ती करत असताना, साधन करत असताना, उपासना करत असताना कधीही इतकं सहज ते घडत नाही. त्याचा मार्ग हा थोडासा काट्याकुट्यांनी भरलेलाच असतो. कोणाला कुठलीही गोष्ट सहज प्राप्त होत नाही. अतिशय खडतर कष्ट करावे लागतात. तेव्हा कुठे ते साधन भगवंताला आणि भगवंत स्वरूप असलेल्या सद्गुरूंच्या इच्छेप्रमाणे ते घडतं. म्हणजे आपण सगळ्या संतांची चरित्र जर अभ्यासली तर सगळ्या संतांना समाजाकडून, कुटुंबाकडून अतिशय त्रास झालेला आहे. तो त्रास सहन करत त्यांनी भगवंताची भक्ती केलेली आहे आणि संतपदाला ते पोचलेले आहेत. कारण ते निर्भय होते, त्यांच्या मनामध्ये भीती नव्हती. त्यांचा पूर्ण भरोसा होता भगवंतावर, त्यांची पूर्ण श्रद्धा होती, त्यांची निष्ठा होती भगवंतावर. आज जरा काही झालं आपल्या आयुष्यामध्ये की आपली पहिली श्रद्धा डळमळते.
आपली निष्ठा कमी होते. जर आपल्या आयुष्यामध्ये चुकून जर एखादा असा काही प्रसंग घडला चुकीचा, तर आपण लगेचच भगवंताला त्याचा बोल लावतो की मी एवढी तुझी भक्ती करत असताना तू माझ्या बाबतीत असं कसं काय घडवलंस. म्हणजे त्यावेळेला आपल्याला हे लक्षात येत नाही की आपल्या आयुष्यामध्ये घडणाऱ्या सगळ्या गोष्टी ह्या प्रारब्धाच्या योगानुसारच घडत असतात. भगवंत किंवा सद्गुरु तत्व त्यात फारशी ढवळाढवळ करत नाही, पण ते त्याची तीव्रता कमी करतात. आणि ते आपल्या लक्षात येत नाही की एवढ्या अडचणीतनं जाऊन सुद्धा आपण सही सलामत बाहेर पडलो. अडचण येणार, ती सहन करण्याची ताकदही भगवंतच देतो आपल्याला. आता जर समर्थांच्या काळाचा विचार केला तर त्यावेळेला यवन लोकांचं आक्रमण आपल्या देशावर झालेलं होतं. म्हणजे बघा, त्यावेळच्या लोकांची परिस्थिती, मनाची स्थिती कशी असेल. एकतर यवन लोकांचं हिंदू धर्मावर पूर्णपणे आक्रमण झालेलं होतं. धर्मावर संकट आलेलं होतं. मंदिरं फोडली जात होती, मूर्ती उद्ध्वस्त केल्या जात होत्या. लोकांना त्यांचा कुठलाही धार्मिक आचार, कर्मकांड करता येत नव्हतं. लोक भयभीत झालेले होते, घाबरलेले होते. लोकांना धर्मांतर करायला भाग पाडलं जात होतं. लोक यवनांचे अत्याचार सहन करत होते. हा समर्थांचा काळ आहे सगळा, की ज्या वेळेला लोकांनी अतिशय हाल अपेष्टा यवन लोकांकडून झालेल्या अत्याचारामुळे सहन केलेले आहेत. आणि म्हणून त्यांच्या मनामध्ये धैर्य उत्पन्न करण्यासाठी समर्थांनी हा उपदेश केलेला आहे की तुम्ही धीर धरा. धरी रे मना धीर धाकासी सांडी. तुम्ही तुमच्या मनातली भीती काढून टाका. तुम्ही रामाची उपासना करताय ना, तो राम तुमचं रक्षण करायला सदैव तयार आहे. जणू काही त्याने ती प्रतिज्ञा केलेली. त्याच्या पायातलं तोडर ही प्रतिज्ञा गरजवतोय. आणि हे सूत्र सांगताना समर्थ असं सांगतायत की पदी राघवाचे सदा ब्रीद गाजे, बळे भक्त रिपू शिरी कांबी वाजे. म्हणजे जणू काही प्रभू रामचंद्र त्याच्या भक्ताच्या शत्रूच्या मस्तकावर किंवा डोक्यावर त्यांचा धनुष्यदंड जोराने आपटतात. म्हणजे थोडक्यात त्या शत्रूचा ते नाश करतात आणि भक्ताचं रक्षण करतात. म्हणजे वास्तविक पाहता भक्त त्याची भक्ती करतोय, उपासना मार्गावर आहे, साधन करतोय. मग का बरं त्याला दुसऱ्याकडून शत्रुत्व केलं जातं? का त्याचा दुश्वास केला जातो? का त्याची चेष्टा केली जाते? का विघ्न संतोषी लोक त्याच्या उपासनेमध्ये किंवा त्याच्या भक्तीमध्ये अडथळा निर्माण करतात? हा स्वाभाविक प्रश्न मनाला पडतो. म्हणजे समर्थांच्या काळात 400 वर्षापूर्वी जे होतं तेच आजही आहे. काळ जरी पुढे आलेला असला तरी सुद्धा ती परिस्थिती तीच आहे. त्यामुळे महाराज म्हणतात त्याप्रमाणे परमार्थ हा जगाच्या प्रवाहाच्या विरुद्ध पोहण्याचा मार्ग आहे. त्यामुळे लोकांकडून तुम्हाला त्रास हा होणारच आहे. त्यामुळे भक्ताच्या उपासना मार्गात काही लोक त्याचे शत्रू बनतात आणि त्याच्या भक्तीमध्ये अडथळा उत्पन्न करतात. ही जणू काही समाज रचना आहे. म्हणजे सर्व संतांची चरित्र जर आपण अभ्यासली तर आपल्या लक्षामध्ये येतं की संत जेव्हा देहामध्ये होते त्यावेळेला त्यांना त्यावेळच्या समाज रचनेप्रमाणे समाजकंटकांकडून म्हणा किंवा लोकांकडून त्यांची निंदा झालेली आहे. त्यांना हर तऱ्हेने त्रास दिला गेलेला आहे. घरातल्या लोकांकडून त्यांचा छळ झालेला आहे. त्यांची चेष्टा झालेली आहे. लोकांनी त्यांची टवाळकी केलेली आहे. आज आपण त्यांना संत म्हणून पाहतो. त्यांच्या समाधीवर आपण आपलं डोकं ठेवतो. पण देहात असताना त्यांना काय त्रास झाला हे त्यांची चरित्र वाचून आपल्याला कळतं. म्हणजे जणू काही त्यांच्या भक्तीची परीक्षाच भगवंतांनी घेतलेली असते. आणि ती परीक्षा घेताना भगवंत एकीकडे त्यांचं रक्षण सुद्धा करत असतो. म्हणजे पदी राघवाचे सदा ब्रीद गाजे, बळे भक्त रिपू शिरी कांबी वाजे. ह्या उक्तीप्रमाणे भगवंत संत सज्जनांना, त्याच्या भक्तांना सदैव सांभाळतो, रक्षण करतो. तो त्यांचा अभिमान बाळगून असतो. तो त्यांच्या भक्तांची कधीही उपेक्षा करत नाही. आपण जर संत सखुबाई यांचं चरित्र अभ्यासलं तर परमेश्वराने त्यांचं रक्षण कसं केलं हे आपल्याला लक्षात येतं.
संत सखूबाईंचा जन्म एका गरीब कुटुंबामध्ये झाला. त्यांचे आई वडील आध्यात्मिक होते, पण घरची गरिबी होती. जरी गरीब असले तरी मनाने श्रीमंत होते, आध्यात्मिक श्रीमंती होती. घरामध्ये पंढरीनाथ पांडुरंगाची भक्ती होती. त्यामुळे लहानगी सखू तिच्या आई वडिलांना त्या पांडुरंगाच्या सेवेसाठी मदत करत असे. म्हणजे कुठे घरकामामध्ये मदत कर, बागेतनं फुलं काढून आण, त्याचे छान हार बनव, पांडुरंगाला ते छान हार घाल, त्याच्यासाठी छान प्रसाद बनव, मुखाने हरिनाम घे. असा सखूबाईंचा लहानपणचा काळ गेलेला आहे, हरिभक्तीमध्ये गेलेला आहे. पुढे त्या मोठ्या होतात तसं त्या वडिलांबरोबर पांडुरंगाला नैवेद्य दाखवायला जायला लागतात, छान भजनं म्हणायला लागतात आणि भगवंताच्या भक्तीमध्ये त्या त्यांचा वेळ व्यतीत करत असतात. पुढे त्यांचं लग्नाचं वय येतं. आई वडील त्यांचा विवाह लावून देतात आणि त्या सासरी कराड इथे येतात. पण त्यांच्या सासरी त्यांच्या सासूबाईंना किंवा त्यांच्या यजमानांना त्या जी काही पांडुरंगाची भक्ती करतायत ती आवडत नसते. मग सासरकडची मंडळी त्यांचा छळ करत असतात. कुठे त्यांना काठीनी मार किंवा उपाशी ठेव, खूप घरकाम करायला सांग, असं करत असतात. म्हणजे एवढा अनन्वित छळ होऊन सुद्धा सखूबाई ह्या पूर्णपणे पांडुरंगाच्या भक्तीमध्ये तल्लीन झालेल्या असतात. एकीकडे त्या त्यांचा सगळा त्रास सहन करत असतात, कारण घरच्या लोकांना त्यांचं हे भक्ती मार्गावर असणं आवडत नसतं. एक दिवस काय होतं, त्या पाणी भरण्यासाठी म्हणून नदीवर येतात आणि पाणी भरत असताना तिथून एक वारी चाललेली असते वारकऱ्यांची, आणि ते सगळेजण टाळ आणि मृदुंगाच्या गजरात जय जय रामकृष्ण हरी असं म्हणत पंढरपूरला चाललेले असतात. ती वारी बघून सखूबाईंना इतका आनंद होतो की त्या वारीमध्ये त्या सामील होतात. ही बातमी त्यांच्या सासूबाईंना कळते. त्या ताबडतोब तिथे येऊन सखूबाईंना त्या वारीतून बाहेर काढतात आणि अक्षरशः फरफटत त्यांना घरी घेऊन जातात आणि एका खांबाला करकचून दोरीने बांधतात. हा सगळा प्रकार पांडुरंग बघत असतात. म्हणजे बळे भक्त रिपू शिरी कांबी वाजे ह्या समर्थ उक्तीप्रमाणे पांडुरंग त्याच्या भक्ताचं रक्षण करण्यासाठी सखूबाईंच्या सासरी अवतीर्ण होतात. सखूबाईंना बांधून ठेवलेलं असतं खांबाला, तर तिथे पांडुरंग येऊन ते दोरी सोडतात त्यांची आणि सखूबाईंना सांगतात की सखू, तू लगेच पंढरपूरला प्रयाण कर. आणि तिथे भगवंत स्वतः सखूबाईंचं रूप घेऊन पुन्हा खांबाला बांधलेल्या अवस्थेमध्ये थांबतात. आता काय होतं, सखूबाई अतिशय आनंदाने पंढरपूरला मार्गस्थ होतात. पंढरपूरला पोचतात. विठुरायाचं अतिशय आनंदाने प्रेमाने दर्शन घेतात आणि त्या पंढरीनाथाला सांगतात की आता माझ्या आयुष्यामध्ये तुझ्याशिवाय दुसरं आता कोणीही राहिलेलं नाहीये. आणि असं म्हणून त्या त्यांचा देह पांडुरंगाच्या चरणी समर्पित करतात. इकडे पांडुरंग सखूबाईंचं रूप घेऊन थांबलेला असतो त्यांच्या घरी. घरातली सगळी कामं करत असतो. सासूबाईंकडनं होणारा छळ सहन करत असतो. म्हणजे पांडुरंग कसं सगळं करतोय पहा, की एकीकडे सखूबाईंचा उद्धार झालेला आहे आणि पांडुरंग सगळी कामं त्यांची करतोय. म्हणजे बळे भक्त रिपू शिरी कांबी वाजे तसे. आता इथे काय होतं की पांडुरंगाने सखूबाईंचं रूप घेतलेलं असल्यामुळे अर्थातच स्वयंपाक करण्याची जबाबदारी सखूबाईंवर असते. आता प्रत्यक्ष पांडुरंग त्यांच्या घरी स्वयंपाक करतोय, तर तो प्रसाद होतो त्याचा, आणि तो प्रसाद भक्षण केल्यामुळे
सखूबाईंच्या घरातल्या सगळ्या लोकांची बुद्धी शुद्ध व्हायला लागते. आणि इकडे रुक्मिणी मातेला असा प्रश्न पडतो की सखूबाईंनी तर देहत्याग केलेला आहे, तर पांडुरंगाने सखूबाईंचं रूप घेतलेलं असल्यामुळे आता पांडुरंगाची सुटका कशी होणार? म्हणून रुक्मिणी माता सखूबाईंना पुन्हा जीवनदान देते आणि मग सखूबाई त्यांच्या सासरी परत येतात आणि पांडुरंग अंतर्धान पावतात. आणि हेच सूत्र सांगताना समर्थ आपल्याला पहिल्या 2 चरणामध्ये सांगतात की पदी राघवाचे सदा ब्रीद गाजे, बळे भक्त रिपू शिरी कांबी वाजे. जणू काही भगवंताने ही घेतलेली प्रतिज्ञा आहे, वचन दिलेलं आहे भक्ताला, केलेली प्रतिज्ञा आहे की तुम्ही घाबरू नका, मी तुमचं रक्षण करायला सदैव तयार आहे, पण तेवढी भक्ती पाहिजे, तेवढी मनामध्ये श्रद्धा पाहिजे. जी संतांच्या मनामध्ये श्रद्धा होती तशी श्रद्धा आपल्या मनामध्ये उत्पन्न झाली तर भगवंत रक्षण करायला सदैव तयार आहे. कारण भक्ताचे जे जे शत्रू असतात, कितीही भक्ताला त्रास दिला तरी भक्त त्याच्या भक्तीपासून हलत नाही. त्यामुळे अशा शत्रूंचा नाश भगवंत करतो. आणि जणू काही प्रभू रामचंद्र त्यांचा धनुष्यदंड त्याच्या डोक्यावर किंवा मस्तकावर जोराने हाणतात. पुढे 3ऱ्या चरणामध्ये समर्थ काय सांगतात की पुरी वाहिली सर्व जेणे विमानी. म्हणजे हा उद्धाराचा भाग आहे. म्हणजे नुसतं रक्षण करणं हा एक भाग झाला. आणि पुढे जाऊन भगवंत काय करतो? नुसतंच भक्ताचं रक्षण करतो शत्रूंपासून किंवा शत्रूंचा नाश करतो असं नाही, तर जो भक्त पूर्णपणे त्याला समर्पित झालेला आहे, पूर्ण शरणागत झालेला आहे, त्या भक्ताचा उद्धार भगवंत करतो. आणि म्हणून तो दृष्टांत देताना समर्थ माऊली 3ऱ्या चरणामध्ये सांगते की पुरी वाहिली सर्व जेणे विमानी. म्हणजे भगवंतानी काय केलं तर सर्व लोकांना, त्यांनी स्वतः जेव्हा प्रयाण केलं वैकुंठाकडे, त्यावेळेला अयोध्येमधल्या सर्व लोकांना, सर्व नगरातल्या लोकांना विमानामध्ये बसवून वैकुंठ लोकामध्ये नेलेलं आहे. म्हणजे त्यांचा उद्धार केलेला आहे, त्यांना सर्वांना उत्तम गतीला नेलेलं आहे, उद्धार झालाय त्यांचा. म्हणजे आध्यात्मिक दृष्ट्या ह्या सर्व जीवांना प्रभूंनी अतिशय उच्च पातळीवर नेलं. म्हणजे भावार्थ रामायणामधल्या उत्तरकांडामध्ये याचं सगळं वर्णन आहे की ज्यावेळी प्रभू श्रीराम महाप्रयाणासाठी शरयू नदीच्या तीरावर येतात, तेव्हा सर्व प्रजाजन, नगरातले सगळे लोक प्रभूंना म्हणतात की तुम्ही निघून गेल्यानंतर आम्हाला मागे जगायचं नाहीये, कारण तुम्ही जर नसाल तर आमच्या आयुष्याला काही अर्थ नाही, तर आम्ही सुद्धा तुमच्याबरोबर सहगमन करतो. मग अयोध्या नगरीचे जे प्रधान असतात ते प्रभू रामचंद्रांना असं सांगतात की नगरातल्या सर्व लोकांनी असा निश्चय केलेला आहे की आम्ही श्रीरामांच्या शिवाय राहणार नाही, आम्ही त्यांच्याबरोबरच प्रयाण करणार, सहगमन करणार. मग प्रभू श्रीराम स्नान संध्या करून महाप्रयाणाची सिद्धता करतात. त्याचं वर्णन भावार्थ रामायणामध्ये कसं केलंय पहा. वसिष्ठे करोनी अग्निहोत्र सिद्ध, प्रज्वाळीला जातवेद म्हणजे अग्नी, यज्ञपात्रांसहित शुद्ध, पुढे केला श्रीराम आज्ञेने. श्रीरामे करोनी संध्या स्नान, ब्रह्मचर्य व्रत अवलंबून, हाती कुश विभूती लावून, दिव्य वस्त्रे नेसला. यज्ञोपवीत कंठी उत्तरी, बैसोनिया उत्तम आसनावरी. नाही मोह माया शरीरी, पुत्र पौत्र राज्याची. म्हणजे प्रभूंची अशी मानसिक अवस्था झालेली होती की त्यांचं मन कुठल्याही मोहामध्ये, पाशामध्ये, मायेमध्ये, पुत्र पौत्र किंवा त्यांचं राज्य ह्याच्यामध्ये कुठेही त्यांची आसक्ती अडकलेली नव्हती. त्यांनी अतिशय उत्तम वस्त्र धारण केली, ते एका चांगल्या आसनावर बसले महाप्रयाणासाठी. त्यांनी स्नान केलं, संध्या केली, यज्ञोपवीत म्हणजे जानवं धारण केलंय आणि ते निघालेलेत महाप्रयाणासाठी. नाही ममता राज्याचा मान, नाही कर्मठता अभिमान म्हणजे अभिमान पूर्णपणे नष्ट झालेला आहे.
मनामध्ये कुठलीही राज्याविषयीची ममता किंवा ममत्व नाही. जैसा शरदकाळीचा चंद्र जाणं, म्हणजे शरद ऋतूतला जसा चंद्र असतो त्याच्याप्रमाणे त्यांचं तेज शोभतय, निज तेजे शोभतसे. ऐसा निष्कर्म तो रघुपती, आसन घालोनी स्वर्ग गमनार्थी. म्हणजे आता स्वर्गामध्ये गमन करण्यासाठी प्रभूंनी आसन घातलेलं आहे. दक्षिणांगी बैसवोनी शक्ती, दक्षिण दिशा म्हणजे डावी बाजू, तिथे शक्तीला स्थापन केलेलं आहे. म्हणजे प्रत्येक परमेश्वरीय तत्वाबरोबर त्याची शक्ती असते. कनकमय योषिता, जवळी ठेवोनी शस्त्रसंभार, म्हणजे प्रभूंनी महाप्रयाण करताना त्यांचा शस्त्रसंभार म्हणजे धनुष्य, बाण हे सगळं जवळ ठेवलेलं आहे. धनुष्य रत्नजडित अपार, त्या धनुष्यांचं वर्णन कसं केलंय तर त्या धनुष्याला रत्न लावलेली आहेत. पुढे करोनी ओंकार व षटकार आणि थोर थोर ऋषी मंडळी. अशा पद्धतीने भावार्थ रामायणातल्या उत्तरकांडामध्ये प्रभूंच्या सह म्हणजे निर्वाणाचं वर्णन केलेलं आहे. श्रीरामांसह स्वर्गात जाण्यासाठी सगळ्यांनी तयारी केली. सगळेजण शरयू नदीच्या तीरावर येऊन थांबले. त्याचं वर्णन करताना एकनाथ महाराज म्हणतात की द्वारी उभे द्विजवर, सवे स्त्रिया कन्या कुमर. सगळे आलेले आहेत, त्यांच्या स्त्रिया म्हणजे बायका आलेल्या आहेत, त्यांची मुलं आलेली आहेत. वृद्ध तापसी दिगंबर, वृद्ध लोक आलेले आहेत, तपश्चर्या ज्यांनी केलेली आहे असे सगळे लोक आलेले आहेत. कशासाठी तर गमना लागी उद्यत, म्हणजे सज्ज झालेले आहेत. प्रभूंबरोबर सहगमन करण्यासाठी शरयू नदीच्या तीरावर सगळेजण आलेले आहेत. म्हणजे जो तिसरा चरणामध्ये जे समर्थांनी सांगितलं ना की पुरी वाहिली सर्व जेणे विमानी, त्याचं वर्णन केलं हे सगळं भावार्थ रामायणामध्ये. आता इथे बघा की नुसतीच लोक आलेली नाही आहेत प्रभूंबरोबर सहगमन करायला, तर आपला उद्धार व्हावा म्हणून वानर आलेले आहेत, देव आलेले आहेत, यक्ष आलेले आहेत, किन्नर आलेले आहेत, लंकेतले निशाचर सुद्धा आलेले आहेत. सगळ्यांना देवाबरोबर आपला उद्धार करून घ्यायचा आहे ना. हे सर्व पाहून भरत रामचंद्रांना म्हणतात, भरत म्हणे श्रीरामचंद्रा, योगी मानस मोहन गुणसमुद्रा, पुत्र स्त्रियांसहित नरेंद्रा, अयोध्याजन दारी आले, तुम्हा सवे करावे गमन, म्हणोनी उभे द्वारी जन, आनंदे निर्भर होऊन तुमचा संग इच्छिती. म्हणजे हे प्रभो, या शरयू नदीच्या तीरावर नुसतेच नगरीतले लोक आलेले नाहीये, तर अगदी लंकेतल्या निशाचरांपासनं यक्ष, देव, किन्नर, वानर, सगळ्या योनीतले पशु पक्षी सगळेजण उद्धार व्हावा, वनचर, वनातले प्राणी सगळेजणच तुमच्याबरोबर सहगमन करू इच्छितात. हे चराचर जीव अवघे कृपाळुवे सवे न्यावे, ऐसे ऐकोनी श्री राघवे नगरासहित निघता झाला. म्हणजे हे भरताचं बोलणं ऐकून प्रभूंनी सगळ्यांबरोबर प्रयाण केलं. सर्वजण शरयू नदीच्या तीरावर येतात तेव्हा प्रत्यक्ष ब्रह्मदेव आणि स्वर्गातल्या सर्व देवता आपापल्या विमानामध्ये बसून पृथ्वीवर शरयू नदीच्या ठिकाणी आलेले आहेत. आकाशातून त्यांनी पुष्पवृष्टी केलेली आहे, विमानांची दाटी झालेली आहे. त्या विमानात प्रत्येक देवता बसलेली आहे आणि त्यांनी प्रभूंवर आणि प्रभूंबरोबर जी जी मंडळी सगळी सहगमन करतायत त्या सगळ्यांवर पुष्पवृष्टी केलेली आहे. मग वैकुंठाला प्रयाण करण्यासाठी प्रभूंनी दिव्य देह धारण केलेला आहे आणि श्रीरामांनी ब्रह्मदेवांना असं सांगितलेलं आहे, तदनंतर श्री रघुनंदन विधात्याप्रती बोले जाण, विधात्याप्रती बोले वचन, म्हणे सत्य लोकनायका, हे जन मज समागमे स्वर्गा येताती. असे म्हणून सर्व लोकांनी त्यांचा पूर्वदेह त्याग करून दिव्य देह धारण केला, सूक्ष्म देह धारण केला आणि सगळ्यांनी श्रीरामांच्या बरोबर विमानामध्ये बसलेले आहेत सगळेजण आणि सगळेजण स्वर्गामध्ये जाण्यासाठी सगळ्यांनी गमन केलेलं आहे. याचं वर्णन करताना असं म्हटलंय की श्रीरामा सवे बैसोनी विमानी
जाते झाले स्वर्गा लागुनी, पुढे जया जे लोक नेमिले, तेथोनी आपुलाले स्थळा पाविले. श्रीराम वैकुंठासी गेला, सवे अयोध्येचा लोक नेला. नगरी कोणी नाही राखीला, पक्षी आदी करोनी. म्हणजे अगदी नगरातले पक्षी सुद्धा राहिले नाहीत. श्रीरामांनी वैकुंठाला जाताना आपल्याबरोबर विमानामध्ये सगळ्यांना बसवलं आणि सगळ्यांचा उद्धार केला. सगळेजण दिव्य देह धारण करून स्वर्गी गेले. आणि पुढे काय लिहिलेलं आहे की प्रत्येक जण आपापल्या अधिकाराप्रमाणे तो लोक त्याला प्राप्त झालेला आहे. म्हणजे वानरगण हे निज लोकामध्ये गेलेले आहेत. रविसूत म्हणजे यम हा रवी लोकामध्ये गेलेला आहे. इतर ऋषीमुनी तापसी हे सगळे सत्य लोकात गेले. बाकी सगळे लोक त्यांच्या अधिकाराप्रमाणे स्वर्गामध्ये गेले. श्रीराम हे वैकुंठामध्ये गमन करते झाले. प्रत्यक्ष विष्णूचा अवतार असल्यामुळे ते वैकुंठाला गेले व आपल्याबरोबर त्यांनी सर्व देवता, यक्ष, किन्नर, ऋषीमुनी, अगदी निशाचर, वनचर, प्राणी, पक्षी, नगरीतले सगळे लोक सगळ्यांना विमानामध्ये बसवून स्वर्गाकडे प्रयाण केलं. सगळ्यांना उद्धरून नेलेलं आहे. सगळ्यांचा उद्धार झालेला आहे. आणि याचंच वर्णन करताना समर्थ या श्लोकामध्ये म्हणतात की पदी राघवाचे सदा ब्रीद गाजे, बळे भक्त रिपू शिरी कांबी वाजे, पुरी वाहिली सर्व जेणे विमानी, नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. जय जय रघुवीर समर्थ.